आयला हे मी पहिल्यांदा पाहतोय गुलाबी रंगाचा अंड. तर कोणाचा आहे माहिती नाही, बट पिंक कलरचा अंड आहे भाई. खेकडे बघा, हे बघा इथे माकले आलेत, स्क्विड्स. मित्रांनो कशा आहात सगळे, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. तर आज आपण बनवणार आहे एक शॉर्ट आणि सिंपल व्लॉग अबाउट फिश मार्केट्स ऑफ थायलंड. मला इथे इंटरेस्टिंग का वाटतं फिश मार्केट दाखवायला, कारण की भाईसाहेब इथे मच्छ्या ज्या आहेत ते आपल्या इंडियापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे थोड्या काय भरपूरच 80% वेगळ्या आहेत. आणि आता आपण आलोय, आपण आहोत फुकेटमध्ये. तर आपण या मार्केटमध्ये जाऊया. या मार्केटचं नाव आहे बंजाम फ्रेश मार्केट. आणि आपण आज दाखवूया की याच्यामध्ये तुम्हाला किती महाग काय काय इथे कसं आहे. बट आपला मेन उद्देश जो असणार आहे तो फोकस करूया आपण इकडचा फिश मार्केट. मच्छी आपण दाखवूया, कारण की आपण मोस्ट ऑफ द कंट्रीमध्ये जातो, ती कशी कंट्रीची खानपान वगैरे आहे ते आपण दाखवायचा प्रयत्न करतो. या ब्लॉगमध्ये आपण तेच दाखवूया. चष्मा काढतो कारण की सगळं काळोख दिसायला लागलं मला. तर चला, आपण आले आपल्याला इकडचे आंबे पाहायला भेटतात. तुम्ही पाहू शकता तिकडे आंबे बघा, नारळ पाणी. इथे वासच वेगळा यायला लागलाय. 70 रिंगेटला ह्याला नारळ पाणी. आणि इकडचं फणस बघा, हा इकडचा जॅकफ्रूट आहे मित्रांनो. हा फणस हे बघा 80 बातला. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे हा फणस आहे. आंब्यांची साईज बघा, भरपूर असं काय काय आहे. हा सगळा फ्रूट्सचा सेक्शन मला वाटतोय. इथे सगळं फ्रूट्स भेटतंय. आणि तुम्ही पाहू शकतात हा एक विचित्र कसला तरी फ्रूट आहे. तर इथे या मेक व्हिडिओ. आंबा बघा, मी एक मध्ये बघितलेला आंबा, म्हणजे एवढा मोठा आंबा होता, म्हणजे माझ्या हाताच्या साईज एवढा. कलिंगड 70 भातला, म्हणजे डबल करा. जी पण मी प्राइस सांगेन त्याला तुम्ही डबल करत राहा. इकडे खायचं आलं, बट इथे कसे लोक खाणार, म्हणजे याचा वास एवढा घाण येतो तुम्हाला काय सांगू. आपण मित्रांनो चालू करूया. तुम्ही पाहू शकता इथे अख्खा फिश मार्केट आहे. हे इकडचे कोळी बांधव बोलू शकतात. आयरा हा बघा इथे लॉबस्टर्स, हे सगळे इथे मोठे मोठे लॉबस्टर्स आहेत बाई, जिवंत आहेत. इथे जास्त करून मला लॉबस्टर्स हे बघा, हे बघा लॉबस्टर्स आहेत मला दिसत आहेत. ते खेकडे बघा, प्राइस या लोकांनी दिली नाही, बट काय काय ठिकाणी प्राइस दिली. हा हे बघा इथे आपण आलो भाईसाहेब यांचे प्रॉन्स बघा. प्रॉन्स बघा 350 पर किलो, म्हणजे 600 रुपये. म्हणजे आय थिंक सो आपल्या इथे पण हाच रेट आहे. 600 रुपयाला तुम्हाला एवढे मोठे प्रॉन्स भेटत आहेत. ही थोडी छोटी साईज 340. म्हणजे मी आता डबल करत नाही सांगणार, तुम्ही ही जे रेट आहे ते जाऊन मल्टिप्लाय करत राहा. हे 600 आणि हे 280. हे बघा इथे माकले आलेत, स्क्विड्स माकले बघा इथे 420, म्हणजे ऑलमोस्ट डबल. आणि तुम्ही पाहू शकता हे आपले इंडियनच मासे आहेत. आणि फिश नेम रेड स्नॅपर, सी बात का. तुम्ही पाहू शकता इकडे रेड स्नॅपर, मला इथे रेड स्नॅपर दिसतोय. हा बघा रेड स्नॅपर. इथे सुरमई आहे, सुरमई. इथे खेकडे तुम्ही पाहू शकतात, हे वेगळे खेकडे थोडे महाग आहेत. हे मेलेला आहे 1600, म्हणजे ऑलमोस्ट 3000ला किलो. आणि मित्रांनो हे बघा ऑयस्टर बघा, इथे शिंपल्याही आहेत. शिंपल्या इथे ह्याला आपण ऑयस्टरच म्हणतात, तुम्ही पाहू शकतात. आणि हा जिवंत मासा आहे. व्हॉट इज नेम ऑफ दिस फिश? सीबात. सी मित्रांनो. आणि इथे एक मला स्नेल ही दिसतोय मागे. ओके, हे आपल्या इथेही भेटतात, खातात भरपूर लोक. मित्रांनो तुम्हाला इकडची एक गोष्ट सांगेन, इथे हे लोक आपल्या फिश टँक असतं ना, फिश टँक सारखं इथे चालतं. हे बघा हा फिल्टर आहे. फिल्टरमधनं ह्याच्यातनं काहीतरी असं पाणी येतं. आणि गोगल काय पण खातात बाई हे लोक माणसं खायला पण वेळ न लावणार आहे बघा. जसं की आपण फिश टँकमध्ये मासे ठेवतो ना, तशी इथे आहेत. हा बघा कासव, चायला कासव पण खातात ही माणसं. आणि मित्रांनो इथे सुकी मच्छी तुम्ही पाहू शकतात, बट ही आपल्यासारखी सुकी नाही, एवढी कमी सुकलेली आहे, बट आहे. हे बघा इथेही आपण या बाजूला जाऊया. हे बघा अंडी बघा इथे. आयला हे मी पहिल्यांदा पाहतोय गुलाबी रंगाचा अंड. तर कोणाचा आहे माहिती नाही, बट पिंक कलरचा अंड आहे भाई. लिहिलं इथे काहीतरी 9 भात आणि 10 भात. हे बघा गावठी अंडी. आयला हे बघा हे कसली अंडी आहेत, क्विलची आहेत आय थिंक सो. क्विल असतो ना एक पक्षी, त्याची. इकडे तुम्ही आले तर इथे कट करून केलेली मच्छी ठेवलेली दिसेल तुम्हाला.
रेड स्नॅपर आहे. रेड स्नॅपर आय थिंक सो हा सुरमई असणार आणि ही मुशी आहे आय थिंक सो. मला एवढा आयडिया नाही, मुशी असावी. मुशी नाही, काय बोलतात, कॅटफिश. आणि इथे बघा तुकडे बघा कसे करून ठेवलेत. गाबोळी पण आहे हे बघा, इथे गाबोळी पण तुम्हाला पाहायला दिसेल. भाई साहेब नेक्स्ट लेवल आहे इथे. हॅलो, हे बघा हे आपल्या इथे पण असते. आपल्या मराठीमध्ये नाव नाही माहिती, कॅटफिश बोलतात, मुशी आय थिंक सो. तर इकडे भाई मी तुम्हाला एक सांगेन, इकडची लोक ना माणसं खायला पण कमी नाही करणार भाई. हा इथे मी जसं तुम्हाला जे दाखवणार आहे ना, हे बघून तुम्ही इकडे चिकन कधीच नाही खाणार. हे बघा इकडे चिकन असं केलं जातं. हा बघा पिवळा चिकन आहे, कसं काय माहिती नाही. हे बघा पिवळा चिकन भाई, मी पहिल्यांदा पिवळा चिकन बघतोय. चिकन पण आहे का माहिती नाही. बाप रे शेट, हे बघून तर हा बघा हे काय आहे काय माहिती नाही, काहीतरी आहे. हे बघा रेड मीट सगळं ठेवलं. इथे चरबीही आहे, तुम्ही पाहू शकता चरबी. बाप रे. आणि मी तुम्हाला स्मेल काहीच नाही व्हिडिओमधून सांगू शकत, जाम बेकार स्मेल येतोय. तिकडे भाज्यांचा पण मार्केट आहे. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे पोर्कचं सेक्शन आहे आय थिंक सो. ही पोर्कची शेपूट, हे पोर्कचे पाय डुकराचे आय मीन. आणि अजून काय दाखवू तुम्हाला भाई. आणि तुम्हाला एक सांगतो, इकडची लोक जे आहेत ते चिकन, आपल्या इथे आपण काय करतो, चिकन मारल्यावर लगेच त्याला हे करून आपण घरी घेऊन जाऊन खातो. इकडे असं नसतं. इथे बाई 10 ते 15 ते 20 दिवसानंतर चिकन जे आपण खातो बर्गर बिर्गरमध्ये, ते 10 ते 15 दिवसाचं असतं. एवढं मी तुम्हाला सांगून, कारण की ही लोक आपल्या सारखे लाईव्ह नाही मारत. मारल्यानंतर ते इम्पोर्ट म्हणजे त्यांच्या कटिंगचे असतात दुकान, तिकडे कट होतं, मग ते तिथून दुसरीकडे जातं, मग तिकडून ही लोक परत स्टोअर करतात आणि असा विषय असतो. आणि त्यामुळे ते फ्रेशली नाही, आपण कसं फ्रेशली खातो. आणि इथे नारळ पाण्याची साईज बघा यार, 70 भातचा नारळ आहे. मोठे मोठे नारळ असतात असे, हे बघा सगळं. म्हणजे यार हे लोक बोलतात ना, स्टोअरवाला फूड खूप वापरतात. तर नारळ पाणी आपले अण्णाला सांगितलं, अण्णा नारळ पाणी दो, तो ऑन द स्पॉट कापून देणार. इथे तसं नाही भाई. इथे मित्रांनो इथे केळी पण आहेत जी खूप महाग आहेत. आता हे बघा इथे लोक बुद्धाला खूप मानतात, तुम्ही पाहू शकतात. बुद्धिझम पण आहे इथे. तर तुम्हाला सगळं देवचं भेटतं. कॅन्डल झालं. आणि आपल्या इथे बघा फुलं गोंडी फ्रेश असतात, हे लोक फ्रीजमध्ये ठेवतात, असं पण आहे. इकडे तुम्ही पाहू शकतात, हे सगळं देवाचं गोष्टी झाल्या. इथे तुम्हाला देवाचं भेटेल. बौद्ध इथे धर्म खूप आहे, तर त्यामुळे इथे बौद्ध लोक पण आहे, हिंदू पण आहेत. तुम्ही पाहू शकतात काय काय ठिकाणी तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या पण बघायला भेटतील. पण इथे जेवढं मी बघतो इथे बौद्ध जे असतात त्यांचे सगळं सामान भेटते. आपल्या इंडियामध्ये असं पॉसिबलच नाही होणार. एका मार्केटमध्ये तुम्ही मच्छी विकताय, चिकनही विकतायत आणि देवाचं सामान, कसं पॉसिबल आहे. हे बघा इथे आलो, तुम्हाला गणपतीचं पण मूर्त्या, शंकर पार्वती, गणपतीची मोठी मूर्ती बघायला भेटेल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच आहे. इकडे बौद्ध धर्म पण आहे, हिंदू धर्म पण आहे. आणि इथे तुम्हाला रेडी टू ईट भाई नेक्स्ट वेगळंच आहे. हॅलो हा जर आता आगरी असता तर काय बोलला असता, काय र काय करतोय सिरियो, गाणं गाते कसलं तरी. तर मित्रांनो मी आता जास्त वेळ इथे थांबणार नाही कारण की इथे फ्रूट्सचा वास आणि चिकनचा वास, मच्छीचा वास तो असा मिक्स झाला आणि तो एवढा घाण वास येतोय ना. मी इथून बाहेर निघतोय आणि मग आपण बाहेरच जाऊन व्लॉग एंड करू. कारण की मला इथे काय माहिती हे लोक इथे कसे उभे राहतात अख्खं दिवसभर. बाई यांना मानला पाहिजे. चला बाई मी बाहेर जातो कारण की इथे मी अजून 5 मिनिटं उभा राहिलो तर मी चक्कर येऊन पडेल. ऑलराईट तर मित्रांनो हा होता एक आपला शॉर्ट आणि सिम्पल इकडचा फिश मार्केटचा व्लॉग मी दाखवायचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि मित्रांनो जर टॉकिंग अबाउट तर किती एक्सपेन्सिव्ह आहे आपलं काय बोलतात हे थायलंड मच्छीच्या वगैरे बाबतींमध्ये, तर मी सांगेन भाई आपलं इंडिया खूप स्वस्त आहे. इथे तुम्हाला 100 म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये बघायला गेलं तर 140 रुपयाला तुम्हाला नारळ पाणी भेटते, जे आपल्या इथे 60 ते 70 रुपयाला भेटून जातं. आता तो एवढा रेट झाला आहे. आणि मच्छी तर खूप महाग आहे भाई.
इथे तुम्ही बार्गेन करू शकता आय थिंक सो. बट तेच बांगला बॉक्सिंग स्टेडियम अच्छा इकडे आहे का. तर तेच तर मित्रांनो, आय होप तुम्हाला शॉर्ट आणि सिम्पल ब्लॉग आवडला असेल मच्छीचा, फिश मार्केटचा. तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया असं ते काय एक चांगल्या बाप ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. हे वर्ल्ड मध्ये पहिला टॉलेस्ट इंडोर वॉटरफॉल आहे भाई साहब. धबधबा बनवलाय या लोकांनी. पुढे महागातल्या कंट्रीमध्ये आलो भाई. स्टॅम्प नाही यार.